नमस्कार. सकाळपासून वाढणाऱ्या झळा दुपारच्या वेळी चांगल्याच तापदायक ठरत आहेत. सूर्याच्या तप्त किरणांनी वैशाख वणव्यात जमीन होरपळून निघत असतानाच असह्य उकाड्याने घामाच्या धारा वाहत आहेत. तर काही ठिकाणी दुपारनंतर काळ्या कुट्ट ढगांची दाटी होत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पूर्व मोसमी सरींच्या हवेत गारवा आणत आहेत. आज दिनांक 22 रोजी राज्यात उन्हाचा झळा वाढून उष्ण लाट दमट हवामानासह पावसाच्या सरीचा शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हरियाणा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मध्य प्रदेश ते मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर केरळ आणि परिसरावर तसेच उत्तर आंध्र प्रदेशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरापासून कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सोमवार दिनांक 20 रोजी सायंकाळी मध्य महाराष्ट्रासह काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून आज दिनांक 22 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा येलो अलर्ट. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड उष्ण लाटेचा इशारा येलो अलर्ट. धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट. सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.